नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. फळपीक विम्याचा धोका आणि संदेश पारकर यांचा दणका. प्रेक्षको, सिंधुदुर्ग जिल्हा हा फळबागायतींचा जिल्हा. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून 100% अनुदानावरती फळ लागवड इथं झाली आणि फळबागायती फुलू लागल्या. आंबा काजू फळांचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. दरवर्षी 1 जुलैला फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा होते. मात्र ऑक्टोबर आला तरी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नव्हती. तेव्हा बागायतदारांनी आणि उत्पादकांनी ही समस्या मांडताच संदेश पारकर यांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. संदेश पारकर यांच्या दणक्याने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विमा कंपनी कामाला लागली. सिंधुदुर्ग जिल्हा हा फळ उत्पादनासाठी देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. देवगडचा हापूस आंबा असो किंवा वेंगुर्ल्यातील काजू असो, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख प्रमुख फळ उत्पादक जिल्हा म्हणूनच करून दिली जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागायत केली जाते. फळ उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत आणि जिल्ह्यात 31,000 आंबा उत्पादक शेतकरी आणि 11,000हून अधिक काजू उत्पादक शेतकरी आहेत. शासन नियमानुसार या फळबागायती उत्पादकांना 1 जुलै रोजी फळपीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणं अनिवार्य आहे. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिना आला तरी सुद्धा विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती. त्यामुळे फळबागायतदार चिंतेत होते. आपली समस्या घेऊन ते संदेश पारकर यांच्याकडे आले. त्यानंतर संदेश पारकर यांनी याबाबत आवाज उठवत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला. प्रशासनाच्या माध्यमातून संदेश पारकर आणि उभाठे सेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडल्यानंतर 4 दिवसांनी केंद्र शासनाने आपला हप्ता भरला आणि नंतर लगेचच रिलायन्स कंपनीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक विम्याचे पैसे वितरित केले. संदेश पारकर यांनी उभारलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय होता. पाहूयात याबाबत संदेश पारकर काय म्हणाले. खरं तर फळपीक विमा हा जो विषय आहे याच्यामध्ये रिलायन्स कंपनी ही विमा कंपनी आहे आणि जवळजवळ माझ्या जिल्ह्यामध्ये 31,000 हे आंबा उत्पादक शेतकरी आहेत आणि 11,000 हे काजू उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना दरवर्षी 1 जुलैला फळपीक विमाचा जो विमा आहे हा दिला गेला पाहिजे, हा नियम आहे. पण गेली 1 जुलैला यांना फळपीक विमा मिळाला नाही. जवळजवळ ऑक्टोबर महिना आला, जवळजवळ 4 महिने त्याच्यानंतर झाले. ऑक्टोबर महिना आला तरी शेतकऱ्यांचा फळपीक विमा मिळालेला नव्हता. आणि म्हणून जेव्हा शेतकऱ्यांनी हा विषय आमच्याकडे मांडला तेव्हा सतीश सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच्यावर आवाज उठवला आणि पहिला जवळजवळ 80 कोटी रुपयाचा जो हप्ता होता महाराष्ट्र शासनाचा, याची पद्धत आहे अशी आहे, महाराष्ट्र शासनाचा हप्ता आहे, केंद्र शासनाचा हप्ता आहे. हा हप्ता मिळाल्याच्या नंतर जी रिलायन्स कंपनी विमा कंपनी आहे ही विमा कंपनी त्या ठिकाणी हे पैसे देते. आणि म्हणून पहिला जो हप्ता होता की भरला नव्हता, महाराष्ट्र शासनाला आमच्या आंदोलनामुळे 80 कोटी रुपये हे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी भरले. 4 दिवसामध्ये केंद्र शासनाने आपला हप्ता भरला आणि त्याच्यानंतर रिलायन्स कंपनीनं अवघ्या 4 दिवसामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या फळपीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी भरले. खरं तर हा आमच्या एकजुटीचा, आमच्या आंदोलनाचा हा विजय होता आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला, राज्य सरकारला हा आणि रिलायन्स कंपनीला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यायला भाग पडला आणि त्यामुळे जवळजवळ अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फळपीक विमा हा मिळालेला आहे. आजसुद्धा अशी परिस्थिती आहे, जी हवामान केंद्र आहेत या जिल्ह्यातली ही सदोष आहेत आणि ते सदोष असल्यामुळे त्या लोकांना जो विमा मिळाला पाहिजे, ज्या ठिकाणी चांगलं पीक येतं, जास्त पीक येतं, चांगलं त्या ठिकाणी कमी विमा मिळतो आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी येत नाही, अशा पद्धतीचं एक धोरण या विमा कंपनीचं आणि सरकारचं आहे. आणि म्हणून ते धोरण बदलावं. माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना वेळेमध्ये, पुढच्या काळामध्ये काय झालं, परत आता हप्ते भरायचे आहेत विम्याचे, परत 1 जुलैला ते पैसे मिळाले पाहिजेत आणि म्हणून याबाबतचा आवाज उठवला आणि सगळ्या शेतकऱ्यांना फळपीक विमाचा त्या ठिकाणी विमा मिळवून देण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून अशी अनेक जी उदाहरणं आहेत, जी आंदोलन आहे,
ही असे आम्ही सातत्याने करत राहिलो आणि जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा राहील. सदोष हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना वेळेत फळपीक विमा मिळणं कठीण होऊन बसलं आहे. संदेश पाटकर यांच्या या आंदोलनामुळे विमा कंपनी आणि शासनाला सुद्धा जाग आली. विमा वितरणात पुन्हा अशी चूक होता नये असा दमही त्यांनी दिला. माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी उभा असून त्यांचं हित हे माझं सर्वप्रथम कर्तव्य आहे, हे संदेश पाटकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन जाणारा असा लोकनेता असावा, असे संदेश पाटकर यांच्या कार्याला पाहून म्हणावंसं वाटतं.